वळूया पुढील बातमीकडे। चंद्रपुरातील शाळेचं व्यवस्थापन आता गुजरातच्या अदानी फाउंडेशनकडे जाणार आहे। शालेय शिक्षण विभागानं या संदर्भातला मोठा निर्णय घेतला आणि त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली। शाळा सुद्धा अदानी समूहाकडे देऊन सरकारनं महाराष्ट्र विक्रीला काढला अशी खोचक टीका विरोधकांनी केली आहे। पाहूया हा एक रिपोर्ट। राज्यातील शाळा अदानींकडे, अदानी फाउंडेशनकडे शाळेचं व्यवस्थापन, महाराष्ट्र विक्रीला काढल्याचा विरोधकांचा आरोप। मुंबईतील धारावी विकास प्रकल्पावरून विरोधकांनी अदानी उद्योग समूहाला टार्गेट केलंय। मुंबईत अदानींविरोधात मोर्चाही काढण्यात आला। आता सरकारच्या आणखीन एका निर्णयावरून विरोधकांनी सरकार आणि अदानी समूहावर निशाणा साधलाय। चंद्रपूरमधील शाळा शालेय शिक्षण विभागाकडून अदानी समूहाला हस्तांतरित करण्यात आली आहे। माउंट कोर्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळेचं व्यवस्थापन आता अहमदाबादचं अदानी फाउंडेशन बघणार आहे। स्वयं अर्थसहाय्य तत्वावर या शाळेला काही अटी शर्तींसह हस्तांतरित करण्यात आले। याबाबतचा राज्य शासनानं GR जारी केलाय। मंत्री दीपक केसरकर यांनी या निर्णयाचं समर्थन केलंय। तर देशाचं व्यवस्थापनच सध्या अदानी चालवत आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधलाय। आमची जी स्कीम आहे ॲडॅप्ट स्कूल, याच्यामध्ये आम्ही त्याचं मॅनेजमेंट ट्रान्सफर करत नाही, फक्त त्याचं इम्प्रूव्हमेंट करतो। ज्या ठिकाणी एखादा उद्योग येतो तिथं त्यांच्या CSR खाली चांगल्या शाळा देण्याची आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी काही आवश्यकता असेल हस्तांतरणाची तर त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही। या देशाचं व्यवस्थापनच अडाणीकडे आहे। शाळा गेल्या, कॉलेजेस जातील, अनेक ऐतिहासिक वास्तू अडाणीकडे दिल्या जातील आणि या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीचे बूट चाटतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे। शाळेचा कारभार सरकारनं अदानी समूहाकडे देऊन महाराष्ट्र विक्रीला काढल्याची टीका होते। सगळ्या क्षेत्रांवर अदानींचं नियंत्रण येत असून शिंदे सरकारचं हे पाप असल्याचा हल्लाबोल काँग्रेसनं केलाय। आता पूर्णतः अदानींचा कंट्रोल तेलावर आहे, लोखंडावर आहे, सिमेंटवर आहे आणि आता शाळावर सुद्धा अदानींचा डोळा गेला आणि अदानींना शाळा देण्याचं काम या महापापी महायुती सरकारने सुरू केलंय। शालेय विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश पुरवण्यात सरकार अपयशी ठरलंय। जे गणवेश दिलेत तेही माप न घेता निकृष्ट दिल्याचे प्रकार समोर आलेत। या ताज्या घटनांनी शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आलेला असतानाच चंद्रपूरची शाळा हस्तांतरित करण्याचा निर्णय वादात अडकलाय। या निर्णयामुळे राज्यातील इतर शाळांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। शिक्षणाचं बाजारीकरण होण्याचीही भीती व्यक्त होते। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।